मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। एल्फिस्टन ब्रिजवरील बॅरिकेड्स काढून स्थानिकांकडून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आला। पोलिसांनी ब्रिज बंद केल्यानंतरही स्थानिकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। पुनर्वसन याच ठिकाणी करावं यासाठी हे स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे। तर मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये स्थानिक नागरिक हे जमा झालेले आहेत आणि रस्त्यावर उतरून ते घोषणा देतात। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत आहेत। जय, आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं एल्फिस्टन ब्रिज परिसरामध्ये हे नागरिक जमलेले आहेत। लावलेले बॅरिकेड्स देखील आता त्यांनी हटवले आहेत। नक्कीच सागर, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात परेल ब्रिज येथील रहिवासी जे आहेत ते याच ब्रिजच्या परिसरात खरं तर रस्ता रोको करण्यासाठी दाखल झाले आपल्याला पाहायला मिळेल। पोलिसांसोबत सध्या त्यांची चर्चा जी आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण रहिवाशांकडनं जे आहे ते हा एल्फिस्टन ब्रिज तोडण्यासाठी जो तो संपूर्ण नकार जो आहे तो देण्यात आला आहे। बुलडोजर जे आहे ते आणलेले होते रोडच्या तोडकाम करण्यासाठी, मात्र हे बुलडोजर सुद्धा मागे घेण्यासाठी खरं तर या संपूर्ण रहिवाशांची ती मागणी ठाम आहे। आपण पाहू शकता आता सध्या तरी पोलिसांसोबत त्यांची जी आहे ती चर्चा या ठिकाणी सुरू आहे। याबाबत योग्य तो निर्णय जो आहे तो घ्यावा अशी मागणी जी आहे ते या सर्व स्थानिकांकडून केली जात आहे। आपण इथे काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करून जाणून घेऊ। ताई, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीची आता परिस्थिती आहे, काय सांगाल? MMRD वाले कुठे आहेत? MMRD वाले आहेत कोणी ते नाहीत। आपण जर पाहिलं तर सध्या पोलिसांसोबत जे आहे त्या सर्व रहिवाशांचं जे चर्चा जी आहे ते सुरू